शकुंतला शकुंतला ही विश्वामित्र व मेनका याची कन्या होती. कण्वमुनीच्या आश्रमात लहानपणी मोठी झाली होती. मृगयेसाठी बाहेर पडलेल्या दुष्यंताला ती दृष्टीत पडली. तिच्याकडे आकृष्ट झाला. त्याने शकुंतलेजवळ आपले प्रेम व्यक्त केले आणि तिला आपली माहिती सांगून तिच्या माहिती विचारली. त्या दोघांचा गंधर्व विवाह झाला व दुष्यंत परत निघून गेला. तेव्हा विवाह केला तेव्हा कण्वमुनी आश्रमात नव्हते. तो परत आल्यावर त्यांना विवाहाची माहिती कळली. तेव्हा त्यांनी दुष्यंत शकुंतलेला आशीर्वाद दिला. यथावकाश शकुंतला गर्भवती झाली आणि तिने एक पुत्राला जन्म दिला. मुलाला जन्म देऊन शकुंतला दुष्यंताकडे गेली, पण दुष्यंताला विवाहाचा विसर पडला होता. तो तिचा स्वीकार करण्यास तयार होईना. त्यावेळी आकाशवाणी झाली. दुष्यंताला कण्वमुनीच्या आश्रमातील गंधर्वाची आठवण करून दिली. दुष्यंताने मग आपल्या प्रजेच्या अनुमतीने शकुंतला आणि तिच्या पुत्राचा स्वीकार केला. शकुंतला या पुत्राचे नाव होते भरत. भरत हा राजा पराक्रमी होता, शूर होता, वीर होता आणि त्या भरताने आपल्या भारतावर राज्य केलं. म्हणून त्या भारताच्या नावाप्रमाणे आपल्या भारताला नाव काय पाडलं? भारत. शकुंतलेचा मुलगा भारत आणि त्या भारताला त्याचा पराक्रम आणि त्याच्यावरून आज आपल्या भारताला काय म्हणतात? भारत देश. म्हणून काहीतरी पराक्रम जर केला, काही सत्कर्म केलं आणि त्या नावावरून मग मागं काय सांगितलं? वाईट कर्म करणाऱ्या माणसाचं नाव आजही कधी ठेवलेलं नाही. दुर्योधन, शकुनी असे जे वाईट नावाचे वागलेले प्रवृत्ती आजही आहेत आणि त्या वाईट प्रवृत्तीमुळं त्यांचे नावं काय कोणी ठेवले नाही. म्हणून भरत हा पराक्रमी होता, वीर होता, शूर होता आणि त्या भारताच्या तो सिंहाचे दात मोजायचा, इतका शूर होता. सिंहाचा दात मोजणारा त्या भारतामध्ये फक्त कोण? भरत राजा आणि दुसरा कोण होता? संभाजी राजा. संभाजीसुद्धा सिंहाचे दात मोजा. असे वीर जन्माला आले. म्हणून त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या नावाची कीर्ती आजही होत आहे. जय भैरवनाथ.